फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज बनवणार आहे मी कोथिंबीरी वडी। ती पण झटपट बनवणार आहे, जी इन्स्टंट बनतो तशी। आणि त्यामध्ये कसं आपण ट्रेडिशनल पद्धतीने आता बनवणार नाही, कारण तर खूप लेंथी प्रोसिजर आहे आणि त्याच्यासाठीच बनवते की आपल्याला झटपट करता येईल अशी। आणि ही टेस्टला पण तशीच आहे, जे ट्रेडिशनल पद्धतीने आपण बनवतो। ट्रेडिशनल पद्धतीचं म्हटलं की त्याला आपण उकड वगैरे देतो, मग ते थंड व्हावं लागतं, त्याच्यानंतर त्याच्या वड्या पाडतो आपण आणि मग ते फ्राय करतो। पण ह्यामध्ये तसं नाही, झटपट आहे आणि टेस्टी पण तशीच लागते, त्याच्यामध्ये काय फरक नाहीये। तर आता बघूया आपण इन्स्टंट कोथिंबीरी वडी कशी बनवायची। पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। तर आता बघूया इन्स्टंट कोथिंबीरी वडी कशी बनवायची। चला आता आपण इन्स्टंट कोथिंबीरी वडी बनवतोय। त्यासाठी मी एक जोडी कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर ती स्वच्छ धुवून अर्धा तास ठेवली आहे, म्हणजे थोडीशी ती ड्राय होऊ दे म्हणून। त्यानंतर याची पेस्ट बनवणार आहे। लसूण, आलं आणि मिरची आहे। हे बघा, मी तिखट मिरची घेतली आहे। तर पेस्ट म्हणजे आपण ठेचा कसा म्हणतो तसं घेणार, थोडंसं दरदरीत पाहिजे, जाड पाहिजे, तसं बनवणार। आणि ह्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं मी जिरं पण ॲड करणार आहे, ती पेस्ट बनवणार त्यामध्ये। इथे 2 वाट्या मी जाडं बेसन घेतलं आहे, कारण जाडं बेसन घेतलं की ती कोथिंबीरी वडी अजून छान होते। शक्यतो तुम्ही जाडं बेसन घ्या। त्यामध्ये हळद आणि हिंग मी टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ आहे। इथे गूळ आहे अर्धा चमचा, त्यानंतर गरम मसाला आणि धणे जिरा पावडर आहे। हे बघा, इथे लाल तिखट, लिंबाचा रस अर्धा चमचा, त्याच्यानंतर हळद आणि 2 चमचे सफेद तीळ आहे। हे बघा, सफेद तीळ आहे आणि चवीपुरतं मीठ आहे। इथे गूळ आणि लिंबाचा रस हे कॉम्बिनेशन आहे ना, त्यांना मस्त चांगली टेस्ट येते। आता सगळ्यात पहिलं काय करूया, आपण ते पेस्ट बनवून घेऊया। तो ठेचा असतो ना, तो बनवूया। त्यामध्ये मी थोडंसं जिरं पण टाकते बघा। आणि आता त्याचं आपण पेस्ट बनवून घेऊया। अगदी फाईन नाही आहे, थोडीशी आपल्याला अशी दरदरीत असते ना, तशी बनवून घ्यायची आहे, अशा पद्धतीने। हे बघा, आणि मी तिखट मिरची वापरली आहे। गोड मिरची वापरली तर तुम्हाला क्वांटिटी जास्त घ्यावी लागेल, आणि एक तिखट मिरचीचा फ्लेवर वेगळाच येतो, म्हणून स्पेशली मी ही घेतलेली आहे तिखट मिरची। तर मी पण शक्यतो तिखट मिरची घ्या। आणि ते बॅटर रेडी आहे। आणि हे बॅटर आपण भजीसाठी कसं बनवतो, थोडंसं घट्ट तसं बनवलेलं आहे। आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे, चिरून घेतलेली आहे बारीक। आता सगळ्यात पहिले मी तेल घेते पॅनमध्ये आणि त्याला एक छोटासा तडका देते। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता मी जिरं ॲड करते। जिरं तडतडलं की मग त्यामध्ये 1 चमचा मी जवळजवळ सफेद तीळ टाकते। मी माझ्या अंदाजाने टाकते, तुम्हाला प्रपोर्शन पाहिजे असेल तर तुम्ही 1 चमचा टाका। त्यानंतर जी बनवलेली पेस्ट होती ना, ती आपण त्यामध्ये घेऊ, तेलावर टाकूया। आणि ही तेलावर आहे ना व्यवस्थित परतून घेऊया आपण ऑन लो फ्लेम। कारण काय माहीत आहे, नॉर्मली आपण काय करतो, कोथिंबीरी वडी म्हणजे ते आपण उकडून करतो है ना, स्टीम करून। पण हे इन्स्टंट आहे, त्यासाठी ह्याचा जो रॉ स्मेल आहे ना सगळा, तो गेला पाहिजे, म्हणून हे तेलावर एक 5 मिनिट आपण ही पेस्ट काय करूया, व्यवस्थित परतून घेऊया। आणि त्यानंतर मग आपण काय करूया, ही झाली ना, ही परतवून घेतली 5 मिनिटांनी, मग आपण जी कोथिंबीर चिरलेली आहे ना, ती पण आपल्याला तशीच परतवून घ्यायची आहे। तर आता मी कोथिंबीर ॲड करते, कारण कोथिंबीर पण चांगली शिजली गेली पाहिजे। तर आता मी कोथिंबीर ही 5 मिनिट त्यात तेलावर मी परतवून घेते, ती पण चांगली शिजू दे। हे बघा, आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे। आता कोथिंबीर शिजली गेलेली आहे, त्यामध्ये बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना, ते आपण आता ॲड करू। हळद, नंतर लाल तिखट घेऊ आपण, हे बघा,
लाल तिखट आणि सगळं टाकूया. धणा जिरा पावडर, गरम मसाला, त्याच्यानंतर लिंबाचा रस, गूळ आणि चवीपुरतं मीठ. मीठ टाकूया आता, कारण मीठ टाकताना जरा तुम्ही लक्षात ठेवा की बॅटरमध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे इथे अंदाजाने टाका, जास्त टाकू नका, नाही तर ते खारट होणार. आता हे सगळं काय करूया, आपण लो फ्लेमवर आपण व्यवस्थित परतून घेऊ. आणि थोडंसं मी ह्यामध्ये पाणी ॲड करते, का माहिती आहे, ते मसाले पण चांगले शिजले जाऊ दे. तर हे 2 मिनिट मी परतवून घेते पाण्याबरोबर. ते शिजले की मग त्यामध्ये आपण काय करूया, जे बॅटर बनवलेलं आहे ना ते मग आपण त्यामध्ये ॲड करायचं. आता हे 2 मिनटं झालेली आहे. हे बघा, मसाले पण शिजले गेलेले आहेत. आता ह्यामध्ये आपण काय करूया, बॅटर ॲड करूया. आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे, कारण ते मंद आचेवर व्यवस्थित आपल्याला करायचं आहे. आता हे मिक्स करून घेऊ प्रॉपर. हे बघा, थोडंसं घट्ट होतं आपल्याला, अजून थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे. हे बघा, अधूनमधून ते ढवळत राहावं लागतं, नाहीतर ते खाली. आता हे घट्ट झालेलं आहे. आता हे तयार आहे. तर मी एका प्लेटला आहे ना ग्रीस करून घेतलं आहे ऑइलने, आणि त्यामध्ये ना मी थोडेसे सफेद तेल टाकले आहे बघा. आणि हे त्यामध्ये आता आपण ट्रान्सफर करू. आणि मी गरम आहे ते हाताने मी प्रेस करते. पाहिजे असेल तर तुम्ही त्याला वाटी असते ना, वाटीचा प्लेन भाग असतो ना, त्याने पण प्रेस करू शकतात. आणि ह्याच्यावर थोडेसे तेल टाकायचे, सफेद तेल, आणि ठेवून द्यायचं. म्हणतात ना, मग ते अर्धा तासासाठी तरी ठेवावंच लागेल. हे बघा, आता मी हे व्यवस्थित प्रॉपर मी प्रेस करून ठेवलेलं आहे, आणि त्याच्यावर सफेद तेल टाकलेलं आहे. आणि हे अर्धा तास आहे ना, हे असंच ठेवून देऊया. आणि थंड झाल्यावर ती कोथिंबिरी वडी, त्याची म्हणजे वडी पाडता येईल, नाहीतर ते आपल्याला चिकटणार. तर त्याचं थंड होऊ दे. अर्धा तास मी असंच ठेवून देते. आता अर्धा तासानंतर आपल्याला बघायचं आहे की हे झालं की नाही व्यवस्थित. आता इकडे बघा, आता साईडने थोडंसं ते सुटायला लागलं आहे, म्हणजे हे आता सुकलेलं आहे पूर्णपणे. आपण आता याच्या वड्या पाडूया. हे बघा, आता याच्या वड्या पाडते. हे बघा, आता प्रॉपर झालेलं आहे. आणि हे इन्स्टंट आहे ना, कधी आपल्याला वाटलं की जेवणाबरोबर आता काय करायचं, तर घरात जर जास्त कोथिंबीर आणलेली असेल तर पटपट होतं. कारण एका बाजूने आपण कुकर लावला ना, डाळ भात लावलं तर हे करून ठेवता येतं पटापट. दुसऱ्या बाजूने आपल्याला कोथिंबीरी वडी करता येतं, झटपट होतं. तर याच्या वड्या बघा किती छान होतात, आणि सॉफ्ट पण आहेत बघा ना, आणि नॉनस्टिक आहे, हाताला चिकटत पण नाही. कलर पण किती छान आलेला आहे. आणि तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने, झटपट आहे. आणि मी आता हे शॅलो फ्राय करणार आहे. तुम्ही पाहिजे असेल तर ते डीप फ्राय पण करू शकता. पण छान आहे, मस्त आहे. तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. हे बघा, आणि मी आता शॅलो फ्राय केलेलं आहे. त्याला जरा पण तेल दिसत नाही बघा, खाली कुठेही डिशमध्ये दिसत नाही, म्हणजे ॲब्झॉर्ब कमी झालेलं आहे तेल. तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा.